गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सो आपण आता बघत आहोत डेटा ट्रान्समिशन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं की व्हॉट इज डेटा ट्रान्समिशन अँड टाईप्स ऑफ डेटा ट्रान्समिशन. त्याच्यामध्ये डेटा ट्रान्समिशनचे टू टाईप्स आहेत, पॅरलल अँड सिरियल. सो पॅरलल अँड सिरियल डेटा ट्रान्समिशन आपण काय केलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं. सो ओके, सो आज आपण बघूया सिरियल ट्रान्समिशनचे टू टाइप्स, सिंक्रोनस and asynchronous transmission. So asynchronous transmission is used to send only one character at a time. Asynchronous transmission is used to send only one character at a time, where a character is either letter of alphabet or number or control character, that it send one byte of data at a time. Asynchronous transmission कशासाठी यूज केला तर सेंड ओनली वन कॅरेक्टर ॲट ए टाईम. आणि कॅरेक्टर म्हणजे काय असतं, आयदर इट इज लेटर, अल्फाबेट or number or control character, and it sends only one byte of data at a time. And bit synchronization between two devices is made possible using start bit and stop bit. So asynchronous transmission मध्ये काय, synchronization between two devices, bit synchronization between two devices is possible by using start bit and stop bit. So bit synchronization कसं पॉसिबल आहे इन asynchronous transmission मध्ये using start and stop bit. So start bit it indicates the beginning of data. Start bit काय indicate करतं, beginning of data. That is, it alerts the receiver to the arrival of new group of bits. काय करतं, रिसिव्हरला अलर्ट करतं की न्यू ग्रुप ऑफ बीट्स काय सेंड होतोय. सो स्टार्ट बीट usually 0 is added to the beginning of each byte. ओके, सो बघा इन सिंक्रोनायझेशन कसं, बीट सिंक्रोनायझेशन इन असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये युझिंग स्टार्ट बीट अँड स्टॉप बीट. बघा इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय हा डेटा आहे कम्प्लिटली. अँड बीट सिंक्रोनायझेशन कसं होणार, तर स्टार्टिंगला काय असणार, स्टार्ट बीट अँड स्टार्ट बीट अँड स्टॉप बीट. ओके, सो स्टार्ट बीट इंडिकेट काय करतं, beginning of data, and which alerts the receiver to the arrival of new group of data. And जेव्हा स्टार्ट बीट जेव्हा स्टार्टिंग होते बीट सिंक्रोनायझेशनची, तेव्हा काय त्या स्टार्ट बीटमध्ये ॲड काय केलं तर 0, विच इंडिकेट्स द स्टार्ट बीट and which shows the beginning of each byte. Okay, then stop bit indicates the end of data. Stop bit काय करतं, which indicates the end of data, and to let the receiver know that byte is finished. म्हणजे रिसिव्हरला काय करतं की जर स्टॉप बीट काय करतं, इंडिकेट दॅट एंड ऑफ डेटा मीन्स डेटा कम्प्लिटली फिनिश झाला आहे. सो रिसिव्हरला पण काय करतं की कम्प्लीट डेटा बाईट फिनिश झाले. सो this stop bit is usually added as a one inside stop bit. So
जसं स्टार्ट बीटसाठी काय यूज केलं जातं 0 यूज केलं जातं, तसं काय स्टॉप बीटसाठी काय 1 यूज केलं जातं. सो जेव्हा 1 ॲड करू आपण स्टॉप बीटमध्ये ॲड करू तेव्हा काय होणार की जो काय डेटा बाईटमध्ये डेटा आहे तो काय होईल कम्प्लिटली फिनिश होईल. मग रिसिव्हरला पण काय मिळेल अलर्ट मिळेल की कम्प्लीट डेटा फिनिश झालाय. So this addition of start and stop bit which increase the number of data bits. So the required bandwidth in asynchronous transmission is high. So काय बँडविड्थ काय लागते हाय बँडविड्थ लागते बिकॉज ऑफ स्टार्ट अँड स्टॉप बीट. कारण प्रत्येक बाईट ऑफ डेटा सिलेक्ट करण्यासाठी काय आपल्याला स्टार्ट अँड स्टॉप बीट काय करावं लागतं ॲड करावं लागतं. and there is idle time between the transmission of different data bytes. This idle time is also known as gap. आता प्रत्येक बाईट काय समथिंग टाईमने म्हणजे आता एक कंप्लीट झाला त्याच्यानंतर काय थोडा टाइम आयडल टाइम असतो. सो दिस आयडल टाइम इज कॉल्ड ॲज गॅप. सो दिस इज असynchronous ट्रान्समिशन. आता नेक्स्ट आपण बघूया ॲप्लिकेशन्स ऑफ asynchronous ट्रान्समिशन. सो asynchronous ट्रान्समिशन कुठे यूज केलं जातं कीबोर्डमध्ये, देन पेपर टेप डिव्हायसेस, and it is also used in modems. So what are the advantages of asynchronous transmission? So this method of data transmission is cheaper in cost as compared to synchronous transmission. And this type of transmission is easy to implement. Okay, so these are the advantages of asynchronous transmission. And what are the disadvantage? The which is this synchronization is less efficient and slower than as compared to synchronous transmission. And if starting bits will be corrupted or missed, then रिसिव्हरला काय मिळत नाही. जर स्टार्टिंग अँड स्टार्टिंग बीट जर कम्प्लिटली मिस और करप्ट झालं तर काय रिसिव्हरला अलर्ट मिळणार नाही की सक्सेसफुल ट्रान्समिशन झालं आहे की नाही किंवा ट्रान्समिशन होतं आहे की नाही. सो दिस आर द ॲडव्हान्टेज ऑफ असिंक्रोनस ट्रान्समिशन. सो नेक्स्ट आपण बघूया आता सिंक्रोनस ट्रान्समिशन. सिरियल ट्रान्समिशन सेकंड टाईप आहे सिंक्रोनस ट्रान्समिशन. So synchronous transmission does not use start and stop bits. Just like म्हणजे जसं synchronous transmission मध्ये start and stop bit यूज होतं तसं काय synchronous transmission मध्ये काय start and stop bit यूज होत नाही. So in this method bit stream is combined into longer frames and that may contain multiple byte. बघा इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच असेल की ही कंप्लीट फ्रेम आहे आणि त्या फ्रेममध्ये काय मल्टिपल बाईट्स ऑफ डेटा काय स्टोअर केलेला आहे. सो आणि सो दिस फ्रेम काय कम्प्लिटली फ्रेम सेंड केली जाते सेंडर टू रिसिव्हर. and there is no gap between various bytes in the
डेटा स्ट्रीम. ओके, जसे असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये 1 बाईट कंप्लीट झाल्यानंतर समथिंग आयडल टाईम होता, म्हणजे गॅप होती. तशी काय सिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये गॅप नसते. So applications, what are the applications of synchronous transmission? Synchronous transmission is used for high speed communication between computers. So high speed communication between computers is achieved by using synchronous transmission. Then advantage, what are the advantages of synchronous transmission? So this method is faster as compared to asynchronous, because there is no extra bits are required to transmit data. That is जसं आपण asynchronous मध्ये स्टार्ट अँड स्टॉप बीट यूज करत होतो, तसं काही इथे रिक्वायर्ड नाही. सो इट इज फास्टर दॅन asynchronous transmission. And इथे काय, there is no gap between the individual data bytes, so that's why it is faster as compared to asynchronous transmission. What is the disadvantage of this transmission? It is costly as compared to asynchronous transmission. And the sender and receiver have operate at the same clock frequency, so this requires proper synchronization, which makes the system complicated. Okay, so this is synchronous and asynchronous transmission. बघा, इथे तुम्हाला खाली चार्ट दिलेला आहे, कंपॅरिझन बिटवीन सिरियल अँड पॅरलल ट्रान्समिशन. त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली कळेल की कंपॅरिझन कसं होतं सिरियल अँड पॅरलल ट्रान्समिशनचं. अँड खाली अजून एक चार्ट दिला की असिंक्रोनस अँड सिंक्रोनस ट्रान्समिशनचं. सो बघा, असिंक्रोनसमध्ये काय, डेटा सेंड ॲट वन टाईम, युजली 1 बाईट, म्हणजे 1 बाईट यूज केला तो असिंक्रोनसमध्ये. सिंक्रोनसमध्ये काय, मल्टिपल बाईट सेंड केल्या जातात. स्टार्ट अँड स्टॉप बीट सिंक्रोनसमध्ये यूज केलं जातं, सिंक्रोनसमध्ये यूज केलं जात नाही. गॅप बिटवीन डेटा युनिट्स प्रेझेंट इन asynchronous transmission, not present in synchronous transmission. Then data transmission speed slow as compared to synchronous, slow in asynchronous as compared to synchronous transmission. And cost is low. asynchronous ची cost आहे low and synchronous ची काय high आहे. Okay, so this is data transmission and types of data transmission. Thank you.